कन्यादान हा शब्द ऐकताच मनात प्रश्न येत नाही का? मुलगी वस्तू आहे का दान करायला? कन्यादान म्हणजे नेमकं काय? चला या मागचा खरा अर्थ सांगते. महाभारतातील कथेनुसार अर्जुनाने सुभद्रेशी विवाह केला. या विवाहात भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला मदत केली. यालाच म्हणतात गंधर्व विवाह, म्हणजेच आजच्या भाषेत सांगायचं तर लव्ह मॅरेज. पण बलरामांनी यावर आक्षेप घेतला की हा विवाह पूर्ण कसा म्हणायचा? कन्यादान तर झालेलंच नाही. तेव्हा श्रीकृष्णांनी कन्यादानाचा खरा अर्थ स्पष्ट केला. कन्यादान या शब्दाचा बाह्य अर्थ जरी मुलीचं दान असा वाटत असला तरीही प्रत्यक्षात त्याचा अर्थ तसा नाही. शास्त्रानुसार हा विधी म्हणजे पाणीग्रहण. पाणी म्हणजे हात आणि ग्रहण म्हणजे स्वीकारणे. विवाहसमयी वडील आपल्या मुलीचा हात नवरदेवाच्या हातात ठेवतात आणि सांगतात, आजपर्यंत मी माझ्या मुलीचं संगोपन केलं, तिच्या सर्व जबाबदाऱ्या पार पाडल्या, पण आज मी माझी मुलगी तुला देतो. तिची जबाबदारी व्यवस्थित पार पाडण्याचं वचन मात्र तू मला दे. म्हणून कन्यादानाच्या विधीमध्ये कन्येचे दान नाही केले जात, तर तिचं आदान केलं जातं. तिची सर्व जबाबदारी प्रेमाने आणि विश्वासाने नवरदेवावर सोपवली जाते. धर्मग्रंथांमध्ये असंही म्हटलं जातं की या पुण्यकर्मामुळे 25 पिढ्यांचा उद्धार होतो. 12 पूर्वज, 12 पुढील पिढ्या आणि स्वतः कन्यादान करणारी पिढी. म्हणूनच कन्यादानाला महादान असं गौरवपूर्वक स्थान दिलं गेलं आहे.